पिंपळनेरमध्ये प्रभू श्रीरामांचा जयघोष। रामनगर नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रा। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवाचे पावन पर्व पिंपळनेर शहरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरे करण्यात आले। या निमित्ताने रामनगर नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आणि दिव्य शोभायात्रेने संपूर्ण शहर राममय झाले होते। या मंगलमयी शोभायात्रेचा शुभारंभ आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते रथपूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी नगराध्यक्षा सौ योगिता चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, नगरसेवक संभाजी अहिरराव, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, डॉक्टर जितेश चौरे, सुवर्णाताई अजगे, नगरसेवक हेमंत सोनावणे, नगरसेवक भैयाभाऊ चौधरी, बबलू नेरकर, ढोले आप्पा पहलवान आणि PS दादा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे यावर्षी प्रभू श्रीराम जन्मोत्सव थाटामाटात पूर्ण पिंपळनेरच्या पावनभूमीत पावननगरीत आज पुन्हा एक वेळा सालाबादाप्रमाणे रामनवमीचा जल्लोष हा उत्सवात साजरा झालेला आहे। तसंच या उत्सवात तालुक्याचे लाडके आमदार माननीय सौ मंजुळाताई गावित, प्रथम नगराध्यक्ष माननीय सौ चौरे मॅडम, तसंच पूर्ण नगर परिषदेचे नगरसेवक हे उपस्थित होते। तसाच पूर्ण परिसराचा पूर्ण गावाचा हा सपोर्ट सालाबादाप्रमाणे यावर्षी खूप उत्साह व आनंदात साजरा झालेला आहे। तरी मी पिंपळनेर वासियांचा खूप खूप आभार मानतो। यावर्षी त्यांनी असाच साथ आपल्याला दिलेला आहे व यापुढेही देत राहतील। जय हिंद, जय भारत। श्रीराम मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा रामनगर, संजयनगर, इंदिरानगर, बसस्थानक परिसर, सटाणा रोड आणि मुख्य बाजारपेठ मार्गे मार्गस्थ झाली। माडी गल्लीतून पुन्हा मंदिराकडे परतताना भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। जय श्रीरामच्या जयघोषात आणि भक्तिगीतांच्या गजरात संपूर्ण वातावरण चैतन्यमयी झाले होते। रामनगर नवयुवक मंडळाच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात शहरातील महिला, युवक आणि आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रभू चरणी आपली भक्ती अर्पण केली। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। राम मंदिर पासून निघालेल्या रामनवमी निमित्त, राम जन्मोत्सवानिमित्त भव्य अशा शोभायात्रेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या शोभायात्रेमध्ये सर्व पिंपळनेर पंचकोशीतील हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। या शोभायात्रेत पारंपरिक ढोलपथक, त्याचबरोबर बँड आणि याच्यामध्ये तालामध्ये खूप अशा मोठ्या भव्य यात्रेचं या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी या शोभायात्रेच्या आयोजकांचं मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।